सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द ग्रेट महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती. जर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आपल्या द ग्रेट महाराष्ट्राचे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. सो मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करा. मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघू तर तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. तरी मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला चॅट जीपीटीचा वापर चांगल्या प्रकारे कसा करायचा, म्हणजे कसं की चॅट जीपीटीचा वापर करून तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी कंटेंट म्हणजे तुमच्या एखाद्या इंस्टाग्राम रील किंवा युट्यूब रील साठी तुम्हाला स्क्रिप्ट कशा प्रकारे तयार करायची या गोष्टी, त्यानंतर सोशल मीडियावरती तुमच्या एखाद्या फोटोसाठी किंवा एखाद्या रील साठी कॅप्शन कशा प्रकारे तयार करायच्या या गोष्टी, त्यानंतर तुमचा एखादा नॉर्मली फोटो आहे. एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, इथं माझ्या ऑफिसला आहे, इथं माझा एक नॉर्मल फोटो आहे. सो मित्रांनो, माझा हा नॉर्मल फोटो मला हाय प्रोफेशनली कन्वर्ट करायचा, या देखील गोष्टी, त्यानंतर अशा मल्टिपल गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो मित्रांनो, जर तुम्ही देखील आजच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल, जर तुम्हाला देखील स्क्रिप्ट रायटिंग, कंटेंट आयडियाज अशा अनेक गोष्टी एआयचा वापर करून शिकायच्या असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा प्रकारे मी स्वतः आणि अनेक लोक चॅट जीपीटीचा वापर करून त्यांच्या बिझनेस साठी कशा प्रकारे आपण चॅट जीपीटीचा वापर करून अनेक गोष्टी म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सो करूया डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट. डायरेक्टली मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो आणि तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आपल्याला चॅट जीपीटी वरती स्क्रिप्ट रायटिंग, कंटेंट रायटिंग आणि अशा मल्टिपल गोष्टी करायच्या. सो मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला चॅट जीपीटी वरती स्क्रिप्ट रायटिंग, कंटेंट रायटिंग आणि अशा अनेक गोष्टी करायच्या. सो सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं, तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचे किंवा गुगल ओपन करायचे. ओपन केल्यानंतर चॅट जीपीटी हे सर्च करायचे. चॅट जीपीटी सर्च केल्यानंतर chatgpt.com वरती क्लिक करायचे. chatgpt.com वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आहे. आता जर तुमचं अकाउंट लॉग इन असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही त्याला लॉग इन वगैरे करून घ्या. या सगळ्या गोष्टी मी सांगत बसत नाही, कारण की आपला खूप टाइम वेस्ट. ओके, सो अशा प्रकारे आपलं न्यू चॅट म्हणून एक ऑप्शन ओपन होईल. आता याला काय सांगायचं आहे, सिम्पली चॅट जीपीटीला सांगायचं आहे की हॅलो, मी समाधान आणि एक एफिलिएट मार्केटर आहे. ओके, सो मला माझ्या इंस्टासाठी एक ब्लॉग किंवा रील्स स्क्रिप्ट पाहिजे. ओके, सो स्क्रिप्ट टाईप. आता स्क्रिप्ट टायपिंग कशा प्रकारे असेल तर तुम्हाला ज्या टाईप म्हणजे मध्ये पाहिजे त्या टाईपमध्ये. ओके, सो मला आहे ना एक मॅकबुक बाय करायचा आहे 1.5 लॅखचा आणि ते मी टार्गेट घेणार आहे 1 मंथमध्ये कंप्लीट करायचं. सो त्या टाईपमध्ये मला स्क्रिप्ट दे माझ्या इन्स्टाला टाकण्यासाठी आणि त्यात स्क्रिप्ट फक्त 1 ते मिनिटची पाहिजे. ओके, समजलं ना? अशा प्रकारे मी एक फॉर्म क्रिएट केला आहे, तर तुमच्या समोरच आहे. असं नाही की बाबा मी काय त्याला दुसरं वगैरे पाठवलं आहे. ओके, सो नॉर्मली मी पाठवलं आहे, तर त्यांनी इंग्लिशमध्ये दिलं आहे, आपल्याला मराठीमध्ये त्याकडनं घ्यायचं. मराठीमध्ये काय घ्यायचं, कारण की तुम्हालाही सांगायला सोपं जाईल मला आणि तुम्हालाही समजेल. ओके, मराठीमध्ये ते. ओके, हां, नमस्कार मित्रांनो, मी समाधान आणि मी एक एफिलिएट मार्केटर आहे. आजपासून मी माझ्या आयुष्यातला एक मोठा चॅलेंज सुरू करतोय. पुढच्या 30 दिवसांमध्ये मला 1.5 लाख रुपये कमवायचे आहेत, कारण की मला माझं ड्रीम मॅकबुक घ्यायचं आहे. हा फक्त लॅपटॉप नाही, हे माझं स्वप्न आहे, माझ्या मेहनतीचं सिम्बॉल आहे. मिडल क्लासमधून येऊन स्वतःच्या जोरावर काहीतरी मोठं करायचं आहे. पुढल्या 30 दिवसामध्ये नो एक्सक्यूज, नो टाइमपास, फक्त काम, कन्सिस्टन्सी आणि फुल मेहनत. दररोज मी तुम्हाला अपडेट देणार. आज किती अर्निंग झाली, काय स्ट्रगल चालू आहे आणि मॅकबुक पर्यंतचा प्रवास. यश मिळेल की नाही माहिती नाही, पण प्रयत्न माझा 100% असणार. तर मित्रांनो, हा चॅलेंज आजपासून सुरू झाला आहे. सपोर्ट करा, फॉलो करा आणि बघूया 30 दिवसात मॅकबुक येतं की नाही. ओके, सो बघा मित्रांनो, नॉर्मल आहे. मी किती मिनिटात स्क्रिप्ट लिहिली. हीच स्क्रिप्ट जर मला माझ्या मनाने लिहायची असते ना, तर जवळजवळ मला 15 ते 20 मिनिटं लागले असते एवढ्या गोष्टींचा विचार करायला. आणि नॉर्मली याला फक्त आता मी काय सांगतोय की मला 1 ते 30 दिवसाचं स्क्रिप्ट दे. सो त्या देखील स्क्रिप्ट देतोय. बघायचंय तुम्हाला, ते देखील दाखवतो 1 मिनिटात. 1 to 30 days, all
स्क्रिप्ट दे मला आता ऑल दे. हां, सो बघू शकता आपण त्याला पाठवले 30 डेज, एक दिवसाची, दुसऱ्या दिवसाची नाही, फुल स्क्रिप्ट पाहिजे आपल्याला. फुल 1 to 1.5 मिनिट स्क्रिप्ट. एक सेकंद लोडिंग घेते. हां, 1 ते 1.5 मिनिटाची स्क्रिप्ट पाहिजे त्याला, ते पाठवलंय. ओके, 30 डेज चॅलेंजमध्ये 1 मिनिट ते काय सांगतंय, काहीतरी चुकीचं दिलंय. ओके, कारण की तर मी तर बोलू शकत नाही. सेकंड डे. हां, सेकंड डे स्क्रिप्ट. ओके, इथे एक माईकचा ऑप्शन आहे मित्रांनो, इथं दिसत असेल तुम्हाला. जर इथं तुम्ही बोलले ना त्याला, सगळ्या गोष्टी ते करून देते. त्यामुळे काहीच टेन्शन नाही. हां, आता सेकंड डे दिले. काल चॅलेंज सुरू केलं आणि आज हॉनेस्टली सांगायचं तर परचेस सुद्धा फील व्हायला लागलंय. 1.5 लाख हे ऐकायला सोपं वाटतं, पण त्याच्या मागे मेहनत ती फक्त काम करणाऱ्यालाच कळते. कधी कधी वाटतं इतके पैसे खरंच 30 दिवसात होतील का, पण मग स्वतःलाच आठवण करून देतो की जर ड्रीम मोठं असेल तर मेहनत पण मोठी करावी लागेल. आज पूर्ण दिवस लर्निंग, कंटेंट, कॉल्स आणि प्लॅनिंगमध्ये गेला. बाकी लोक टाइमपास करत होते आणि मी फ्युचर बिल्ड करत होतो. लोक आता हसतात, पण हा चॅलेंज घेतोय. लोक आता हसतील पण हा चॅलेंज घेतोय म्हणतील, पण मला माहिती आहे रिझल्ट आल्यानंतर तेच लोक टाळ्या सुद्धा वाजवतील. मी फक्त मॅकबुकसाठी काम करत नाही, मी माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या ड्रीमसाठी आणि माझ्या प्रो करण्यासाठी आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी काम करतोय. हा फक्त डे 2 नाही आहे, जर्नी अजून खूप मोठी आहे. सपोर्ट करा, कारण पुढच्या 28 दिवसांमध्ये फुल फायर असणार आहे. अशा प्रकारे अनेक मल्टिपल स्क्रिप्ट तुम्हाला इथं क्रिएट करून मिळणार. ओके, सो मित्रांनो, हे तुमचं जर क्लिअर झालं असेल तर एकदा कमेंटमध्ये जाऊन, चॅट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही एकदा डन असा मेसेज करा किंवा क्लिअर असा मेसेज करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता ChatGPTचा वापर करून तर तुम्हाला मी स्क्रिप्ट रायटिंग शिकवली, कारण की नॉर्मलच आहे. मी काय पाठवलं होतं, नॉर्मलच त्याला पाठवलं होतं फर्स्ट मेसेज की मी समाधान कावळे, मी एक एफिलिएट मार्केटर आहे, मला एक लॅपटॉप घ्यायचा आहे. नॉर्मली एवढी स्क्रिप्ट पाठवली होती. याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊन ठेवू शकता. ओके, हा, सो यानंतर आपण आता येऊयात की याच रीलसाठी मला आहे ना फर्स्ट डेच्या रीलसाठी कॅप्शन पाहिजे. ओके, कॅप्शन प्लस हॅशटॅग 1 टाइम पाहिजे, कॉपी पेस्ट. फर्स्ट डेच्या रीलसाठी मला कॅप्शन आणि हॅशटॅग पाहिजे. ओके, फर्स्ट डेच्या रीलसाठी मला कॅप्शन आणि हॅशटॅग पाहिजे, 1 टाइम कॉपी पेस्ट. ओके, हां, नॉर्मली बघा 1 टाइम कॉपी पेस्ट. हां, इथे चेक करू शकता, डायरेक्टली आलं, आपल्याला सगळ्या गोष्टी आल्या. राईट, कॅप्शन देखील आलंय. राईट, हे झालं आपलं कॅप्शनचं. त्यानंतर आता मला माझा एक फोटो आहे, तो कस्टमाइज करायचा. मी न्यू चॅटवरती जाणार, प्लस आयकॉनवरती क्लिक करणार, कॅमेरावरती क्लिक करणार. आता तुमचं ॲक्सेस असेल तर ठीक, ॲक्सेस नसेल तर तुम्ही अशा गोष्टी मल्टिपल करू शकता. ओके, सो मी माझा एखादा फोटो कस्टमाइज करून दाखवतो तुम्हाला. नॉर्मली 1 मिनिट, म्हणजे ऑलमोस्ट, हा ठीक आहे, हा फोटो आहे माझा, याला मी कस्टमाइज करतो. आता तुमच्याकडे नसेल ना तरी तुम्ही करू शकता. ओके, नॉर्मली मी हा फोटो आहे माझा. ओके, हॅलो ChatGPT, मी एक डिजिटल आहे आणि मला हा फोटो प्रोफेशनल बॅकग्राऊंड विथ प्रोफेशनल लुकिंग, प्रोफेशनल लुकिंग पाहिजे, बनवून दे 4K क्वालिटी. बघू शकता, त्याला मी पोंट टाकलाय जनरेट करण्यासाठी. नॉर्मल आहे हाच फोटो, मला तो बघू शकता. फ्रीमध्ये आपल्याला दिवसात 3 ते 4 फोटोज मिळतील जनरेट करण्यासाठी आणि मल्टिपल गोष्टी करण्यासाठी, आणि तुम्ही ते करू देखील शकता. राईट, सो मित्रांनो, अशा अनेक मल्टिपल गोष्टींचा वापर करून घेणार तुम्ही ChatGPTवरती अनेक गोष्टी करू शकता. आता वेट करा, एक 2 ते 3 मिनटं वेट करा, तोपर्यंत हा फोटो देखील जनरेट होऊन येईल. आणि याच फोटोसाठी आपण व्हॉट्सअपला DP ठेवण्यासाठी, इंस्टाग्रामला प्रोफाईल फोटो ठेवण्यासाठी अशा अनेक गोष्टी आपण त्याकडनं घेऊ शकतो. याच फोटोला आपण 4 प्रकारे, 5 प्रकारे, 10 प्रकारे कन्वर्ट देखील करून घेऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. जशा जशा गोष्टी तुम्हाला पाहिजेत ना, फक्त सांगता नाही ना, प्रॉपरली ChatGPTला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे, कसं काम आहे, तुम्ही काय करताय आणि तुम्हाला पाहिजे कशासाठी. या जर सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला एक्सप्लेन करताय ना, तर A to Z गोष्टी तुम्हाला तिथं मिळून जातील. ओके, अशा अनेक मल्टिपल गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, हे झालं फक्त आपलं एक फोटोचं झालंय. 1 मिनिट वेट करा, लोडिंग येते खूप जास्त.
मी जर रिफ्रेश केलं तर परत आहे ते जाईल, त्यामुळे वेट करूयात आपण. त्यानंतर नेक्स्ट अजून काय शिकवणार होतो की तुमच्या फोटोसाठी, तुमचा एखादा फोटो आहे त्या फोटोसाठी तुम्हाला इंस्टाग्रामसाठी स्क्रिप्ट कशा प्रकारे पाहिजे. आता ठीक आहे, याने मला फोटो तर प्रोफेशनली कन्वर्ट करून दिलाय, पण मला बॅकग्राऊंड आपल्या द ग्रेट महाराष्ट्राचं पाहिजे, राईट. सो मला बॅकग्राऊंड छोटी अँड ओल्ड रिमूव्ह करून दे. ऑफिस टाईप, ऑफिस टाईप बॅकग्राऊंड दे, राईट. हां, तो फोटो अपडेट करेल तोपर्यंत हा फोटो मी काय करणार, प्रेस करणार आणि सेव्ह फोटोवरती क्लिक करणार. सेव्ह फोटोवरती क्लिक केलं मी नॉर्मली जाणार, माझ्या इथं ओल्ड चार्ट असतील बघा. आता इथं काय करणार, पोस्टर एडिट रिक्वेस्ट, राईट. आता हे आपलं लास्ट चार्ट होती, त्याआधी आपण पोस्टर डिझायनिंग रिक्वेस्ट. एक मिनिट, रिफ्रेश करतो मी, रिफ्रेश करून दाखवते आपले ओल्ड चार्ट. त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल गोष्टी, अशा अनेक फोटोज, त्या फोटोमध्ये तुम्हाला काय चेंजेस पाहिजेत ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. ओके, आता ठीक आहे, मी हेच फोटो काय करतो, माझ्या ChatGPTला पाठवतो आणि सांगतो की मला हा फोटो मला माझ्या इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचा आहे. सो यासाठी मला कॅप्शन क्रिएट करून दे. ओके, या फोटोसाठी मला कॅप्शन दे, इंस्टाला करायचं आहे. ओके, मोबाईल खूप हिट झाला आहे त्यामुळे प्रॉब्लेम होते, बट काहीच नाही. सूटमध्ये नाही, ड्रीम्समध्ये ॲटिट्यूड दिसेल, पण मिडल क्लास मुलगा, कोणाची स्वप्न पण स्वप्न करोडोंची आहेत. अशा अनेक कॅप्शन्स तुम्हाला देईल, जसं पाहिजे तशा गोष्टी तुम्हाला मिळून जातील ChatGPTवरनं. आणि अनेक, आता अजून मी तुम्हाला याच गोष्टी सांगणार होतो की सोशल मीडियावरती तुम्हाला इंस्टाग्रामला काय पोस्ट केलं पाहिजे, कुठं केलं पाहिजे. आणि इंस्टाग्रामच्या बघा, पोस्टरला मी काय बोललो होतो की मला ऑफिस टाईप बॅकग्राऊंडला पाहिजे. सो त्याने रिअरली डायरेक्टली ऑफिसच बॅकग्राऊंडला टाकला आहे, राईट. असं वाटत पण नाही की हा AI जनरेटेड फोटो आहे, माझा रिअलच फेस यूज केलेला आहे. अशा अनेक मल्टिपल गोष्टी तुम्हाला ChatGPT देऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर आता मी याकडनं काय घेणार आहे की तुमच्या बिझनेससाठी तुमचं इंस्टाग्राम जे अकाउंट आहे त्याला तुम्हाला बिल्ड कसं करायचं हे देखील तुम्ही ChatGPTलाच विचारू शकता. सो हॅलो ChatGPT, मी समाधान, नवीन ॲफिलिएट मार्केटिंग बिझनेस आणि मला काहीच समजत नाही. नाही, मला काहीच समजत नाही, तू हेल्प करू शकते का. आणि मी द ग्रेट महाराष्ट्र या प्लॅटफॉर्ममध्ये बिझनेस स्टार्ट केला आहे. ओके, आता यामध्ये ट्रेनिंग सिरीज वगैरे भरपूर गोष्टी आहेत मित्रांनो, बट मी असं का लिहिलं इथं, कारण की जर अनेक पर्सन असतात ज्यांना काहीच समजत नाही, राईट. सो द ग्रेट महाराष्ट्र ॲफिलिएट समाधान, मी तुला हेल्प करू शकते. तो ॲफिलिएट मार्केटिंग बिझनेस सुरू केला आहे. सुरुवातीला कन्फ्युजन नॉर्मल आहे. द ग्रेट महाराष्ट्रामध्ये काम करत असतील तर तुला मेनली बिल्डिंग असेल, लीड सिस्टम, इंस्टाग्राम ब्रँडिंग, व्हॉट्सअप मार्केटिंग, वेबिनार, फॉलो, अशा गोष्टी शिकाव्या लागतील. सगळ्यात फर्स्ट गोष्ट, अशा अनेक गोष्टी ते दाखवून देते. ओके, सो मला माझं इंस्टाग्राम प्रोफाईल बनवायचं आहे, आता त्याला मी पाठवतो. इंस्टा बनवायचं आहे, बायो आणि ऑल गोष्टी दे. ओके, आता इंस्टाग्रामसाठी काय काय गोष्टी पाहिजेत ते ऑल म्हणलोय, ठीक आहे. एकदम चांगल्या प्रकारे युजर नेम दिलंय. सगळ्यात फर्स्ट मला युजर नेम दिलंय. त्यानंतर बघू शकता समाधान डिजिटल एंटरप्रिनर, समाधान ऑनलाईन बिझनेस असं देऊ शकतो. बायो दिले, 3 बायो दिले, त्यापैकी कोणताही बायो मी टाकू शकतो. डीपीला कोणता प्रोफाईल फोटो ठेवायचा हे सांगितलंय. कॅप्शन फॉर फर्स्ट पोस्ट इंस्टाग्रामच्या पहिल्या पोस्टला काय टाकायचंय, हॅशटॅग्स काय टाकायचे, इंस्टाग्राम लोक, अशा अनेक मल्टिपल गोष्टी तुम्हाला ChatGPT सांगतोय मित्रांनो. आता मी आहे ना तुम्हाला एक पोस्टर क्रिएट करून दाखवतो की तुमच्या बिझनेससाठी मी तुम्हाला क्रिएट करून दाखवतो. ओके, सो मी एक बिझनेसमॅन आहे, मी एक नवीन बिझनेस स्टार्ट केलाय आणि मला अनेक लोकांना तो बिझनेस शिकवायचा आहे असं मी त्याला सांगणार आहे. आणि ॲफिलिएट मार्केटिंग बिझनेस जॉईन केलाय आणि मला अनेक लोकांना तो शिकवायचा आहे. मला लीड जनरेट करण्यासाठी एक पोस्टर बनवून दे. ओके, सो हॅलो ChatGPT लिहिल्यानंतर काय होतं माहिती का, की त्याला समजते की नाही मला याने काहीतरी सांगितले, नंतर तुम्ही जाऊन काहीतरी टाकणार तर बरळणार, तर त्या गोष्टी त्याच्याही डोक्याच्या बाहेर जातील आणि तुमच्याही जातील, कारण की ती AI आहे. आणि AIला जोपर्यंत तुम्ही A to Z गोष्टी सांगत नाही तोपर्यंत त्याला ते समजत नाही. ओके, सो हॅलो ChatGPT, मी समाधान आणि मी नवीन ॲफिलिएट स्टार्ट केला आहे.
महाराष्ट्रामध्ये मी नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे द ग्रेट महाराष्ट्रामध्ये. मला लीड्ससाठी एक पोस्टर पाहिजे. मी फोटो दिलाय, बनवून दे मला. ओके, हॅलो ChatGPT, मी समाधान आणि मी एक नवीन ॲफिलिएट मार्केटिंग बिझनेस स्टार्ट केलाय द ग्रेट महाराष्ट्रामध्ये. मला लीडसाठी एक पोस्टर पाहिजे. मी फोटो दिलाय, तर त्यावरती मला एक पोस्टर बनवून दे. म्हणजे मी प्रॉपरली नाही सांगत आहे, कारण की मला माहिती आहे ChatGPT माझ्या ओल्ड चार्ट आहेत म्हणून. जर तुमच्या नवीन चार्ट्स असतील ना, तर A to Z गोष्टी त्याला सांगा, म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तसे. नाही तर भरपूर जणांचं काय होतं, सांगतात काहीतरी, होतंय काहीतरी सांगतात. अशा गोष्टी करू नका. आता नॉर्मली मी काय सांगितलंय की मला लीड जनरेशनसाठी वर्क फ्रॉम होम अशा अनेक गोष्टी ते पोस्टरमध्ये क्रिएट करून देणार आहे मला. आणि त्या गोष्टीचा वापर करून आपण मल्टिपल लोकांना ते पोस्टर शेअर करून अनेक लीड जनरेट करू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो, ज्या ChatGPTचा वापर करून तुम्ही करू शकता. ओके, सो मित्रांनो, मी पूर्ण गोष्टी तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन केलेल्या आहेत. तोपर्यंत पोस्टर रेडी होत नाही, तोपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय करायचं ते समजलं नसेल तर एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि जर मित्रांनो समजत नसेल तर तुम्ही आहे ना, ज्या पण गोष्टी करताय, ज्या पण गोष्टी शिकताय ना, त्या प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढायला स्टार्ट करा. ओके, तो नॉर्मली चेक करून घ्या. आपला द सक्सेस व्ह्यूचा माझा खूप जुना फोटो आहे, पण ते द सक्सेस व्ह्यूचा जाऊ द्या. स्टार्ट युअर ॲफिलिएट मार्केटिंग बिझनेस इन द ग्रेट महाराष्ट्र. स्वतःचे काम, स्वतःची ओळख आणि अमर्यादित कमाईची संधी. मोबाईलवरून काम सुरू, वेळेचे स्वातंत्र्य, जास्त कमाईची अमर्यादित शक्यता. एकदा शिका आणि आयुष्यभर कमवा. बी युअर ओन. बघा, एकच फोटो टाकलाय आणि अनेक गोष्टी या फोटोमध्ये ऍड होऊन आल्या, जसं की बॅकग्राऊंडला मुंबई टाईप सिटी आली, हे झालं ते झालं, अशा अनेक गोष्टी आल्यात. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल गोष्टी ChatGPT वरून करू शकता. सो मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे ChatGPT वरती काम करायचे, कशा प्रकारे त्याकडनं पोस्टर डिझायनिंग, ग्राफिक्स, अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. जर मित्रांनो तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला देखील AI वापर करून अनेक गोष्टी शिकायच्या असतील आणि व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा जाऊन बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, प्रत्येक गोष्ट समजली असेल, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलंय की कशा प्रकारे तुम्हाला ChatGPTचा वापर करून A to Z गोष्टी करायच्या. A to Z गोष्टी मी पूर्ण शिकवलेल्या आहेत की कशा प्रकारे तुम्हाला कंटेंट रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, फोटो एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, अशा मल्टिपल गोष्टी शिकवल्या. जर मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती नक्कीच क्लिक करा, म्हणजे तुम्हालाही आपले नवनवे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, खरंच जर तुम्हाला काहीच समजलं नसेल तर हा व्हिडिओ परत एकदा बघा आणि समजलं असेल तर या गोष्टीवरती काम करून चांगल्या प्रकारे तुम्ही देखील सोशल मीडियावरती ग्रो करा. बाकी थँक्यू सो मच.